अंजली दमान या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, त्या फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली ताई, खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही सुद्धा अनेक दावे केले, अनेक पुरावे सुद्धा तुम्ही सादर केले होते। आता वाल्मिक कराड शरण गेलेले आहे, काय आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भात? अगदी सुंदरपणे सीआयडीनी, वाल्मिक कराडनी, धनंजय मुंडेनी एकत्र बसून बहुतेक पंचांग बघितलं असावं आणि त्या पंचांगाच्या मुहूर्तावर आज त्यांनी सरेंडर केलंय की काय अशी शंका यायला लागली आहे। कारण गेले 2 दिवस आपण ऐकतोय की ते सरेंडर होणार आहेत, मग 24 तासात होणार आहेत, मग आज सकाळी होणार आहेत, मग ते 12 वाजता झाले। म्हणजे याची माहिती जर पोलिसांकडे आधीच होती तर हे चाललंय काय। आता दुसरा मुद्दा म्हणजे त्यांना जे शेवटचं त्यांचं कॉल ट्रॅकिंग जे झालं होतं ते 17 तारखेला पुण्यात होतं। त्यानंतर आज त्यांनी सरेंडर केलंय 31 तारखेला पुण्यात। याचा अर्थ ते गेले 2 आठवडे पुण्यातच होते। मग त्यांना पुण्यात संरक्षण कोणी दिलं, कसं दिलं, कुठे होते आणि त्याच्या देणारे त्याच्या मागे कोण होते? कडे राजकारणीच होते। त्याच्याशिवाय एवढं पोलीस प्रोटेक्शन त्यांना म्हणजे पोलिसांना सापडतच नाही आणि आपले सीआयडीला देखील सापडत नाही, असं कधी शक्य आहे का हो? म्हणजे हे आपल्याला सरळ सरळ दिसतंय की मस्त प्लॅनिंग करून केलं गेलेलं एक काम आहे। बरं अंजलीताई, आणखी एक प्रश्न ना या सगळ्यातून असा निर्माण होतो की वाल्मिक कराड शरण जाणार म्हणून सकाळपासून सीआयडी मुख्यालयाच्या परिसरामध्ये त्याचे समर्थक जमा झालेले होते आणि ज्यावेळी वाल्मिक कराड गाडीत बसून आला त्यावेळी मग त्यांनी समर्थन दर्शवायला सुरुवात केली, असं स्थानिक तिथले पत्रकार सांगतायत। म्हणजे त्याच्या समर्थकांपर्यंत हा मेसेज गेलेला असणार की बाबा मी आज शरण जाणार आहे। हे पोलिसांना कळलं नसेल का आधी की वाल्मिक कराड नेमके कुठे होता, काय करत होता? माझं तेच म्हणणं आहे, एक्झॅक्टली तेच म्हणणं आहे की जर त्यांच्या समर्थकांना कळलं होतं की ते येणार आहेत आणि न्यूज देखील आधी आली होती की ते सरेंडर होणार आहेत आणि आपल्या पोलिसांना ते मिळतच नाही, गंमतच आहे म्हणायला पाहिजे। म्हणजे किती छान पोलीस फोर्स आहे आपला की त्यांना पुण्यात राहिलेला एक माणूस, एक गुन्हेगार त्यांना मिळतच नाही आणि त्यांच्या समर्थकांना सगळ्यांना माहिती असतं। म्हणजे इंटेलिजन्स जे पोलीस इंटेलिजन्स सर्व्हिस जी आहे ती काय आहे, त्यांना काय माहिती मिळते इंटेलिजन्स कडनं? मला वाटतं सगळे सीआयडी आणि इंटेलिजन्स सर्व्हिसेस आता बंद करून टाकावे आपण, कारण आपल्याला काही मिळतच नाही। 20-20, 22-22 दिवस झाले तरी काही मिळत नाही, गंमतच आहे म्हणायला पाहिजे। बरं, आता वाल्मिक कराड शरण गेल्यानंतर अंजलीताई आणखी एक अँगल जो आहे तो आता विरोधकांकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा एक्सप्लोर केला जातोय, तो असा की वाल्मिक कराड शरण नेमका कोणत्या प्रकरणात गेलाय, तर तो खंडणी मागितल्याच्या प्रकरणात गेलाय। तुमची म्हणजे ज्यांनी आंदोलन केलं होतं, ज्यांनी मोर्चा काढला होता बीडमध्ये, त्यांची मागणी साधारण अशी होती की 302च्या अंतर्गत वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल व्हावा। होईल असं वाटतंय आता शरण गेल्यानंतर? मला सगळंच इतकं मुश्किल वाटत होतं, कारण जर आपल्याला आठवत असेल फडणवीसांनी अधिवेशनात काय म्हटलं होतं, त्यांनी वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन म्हटलं की त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा आहे, पण या गुन्ह्यात जरी ते असतील तरी आपण मकोका लावणार आहे। मकोका कधी होतो? जेव्हा संघटितपणे एखादा गुन्हा होतो तेव्हा मकोका लावला जातो आणि त्यांचं नाव जर याच्यात सुद्धा असेल तर त्यांच्यावर अतिशय पारदर्शकपणे कारवाई होईल असं त्यांनी आश्वासन दिलं। त्यात ते म्हणाले की याची चौकशी सखोल होईल आणि एक जज कडनं एक SIT बनवून सुद्धा चौकशी होईल, हे अनाऊन्स करून त्यांना 12 दिवस झाले। आजपर्यंत त्या जजच्या नावाची अनाऊन्समेंट देखील नाही आणि त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की किती कालावधीमध्ये होईल तेव्हा ते म्हणाले 3 महिन्याच्या आत होईल। पण जर 12-13 दिवस त्यांना जज अपॉइंट करायला लागत असेल, ह्याच्यावरनं आपल्याला दिसतंय की याच्यात कुठल्याही प्रकारचं सिरियसनेसच नाहीये। बरं, धन्यवाद अंजलीताई, तुम्ही पुढारी न्यूजची बातचीत केली त्यासाठी।